आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। वडोदरा येथे उर्स-ए आझमीचा भव्य प्रारंभ, संदल मिरवणुकीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग। वडोदरा शहरातील जुमा मशीद परिसरातील पीर बाबा हजरत सय्यद अझीमुद्दीन महमूद नुरुल्लाह जिलानी यांच्या 38व्या वार्षिक उर्स निमित्त तसेच सय्यद मुइनुद्दीन बाबा कादरी यांच्या दुसऱ्या उर्स निमित्त आयोजित उर्स-ए आझमीला भक्तिमय वातावरणात भव्य सुरुवात झाली। 4 दिवस चालणाऱ्या या उर्स महोत्सवाच्या निमित्ताने बुधवारी दुपारी संदल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। गौसिया मंजिल अजबडी मिल येथून खानकाह ए अहले सुन्नते गादीपती हजरत सय्यद अमीरुद्दीन बाबा कादरी तसेच नायब गादीपती सय्यद कबीरुद्दीन बाबा कादरी यांच्या नेतृत्वाखाली या भव्य मिरवणुकीची सुरुवात झाली। वडोदरा शहरासह हलोल, कालोल, सुरत, पेटलाद आदी विविध शहरांमधून असलेल्या रिफाई गटांच्या भाविकांनी डफ नगाऱ्यांचा गजरात सहभाग नोंदवत वातावरण भक्तिमय केले। मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी गादीपती आणि मान्यवरांचे फुलहारांनी स्वागत करण्यात आले। तसेच उर्स निमित्त शुभेच्छा बॅनर्सही लावण्यात आले। या मिरवणुकीत विविध खानकाहांचे गादीपती, आलिम, अभियंते, डॉक्टर, वकील तसेच मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते। मिरवणूक सायंकाळी मेमन कॉलनी, धनानी पार्क येथील दरगाह शरीफ येथे पोहोचले आणि त्यानंतर पारंपरिक संदल, चादर आणि गुलपोशी विधी पार पडले। गादीपतीने सगळ्यांच्या कल्याणासाठी दुआ केली असून कादरी लंगरचेही भव्य आयोजन करण्यात आले। संपूर्ण कार्यक्रमादरम्यान स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत उत्कृष्ट कामगिरी बजावली। या प्रसंगी सय्यद अमीरुद्दीन बाबा कादरी, सय्यद कबीरुद्दीन बाबा कादरी, सय्यद जियाउद्दीन बाबा कादरी, सय्यद ताजुद्दीन बाबा कादरी आदी मान्यवर उपस्थित होते। अल मारूफ जामा मस्जिद वाले बाबा साहब का आज ये 38वां सालाना जुलूस संदल जो अजबड़ी मिल याकुतपुरा से होता हुआ मांडवी और हटकीवाड़ा, जहांगीरपुरा होते हुए गाड़ी और जहांगीरपुरा होते हुए आस्थानी ऐसे मिलत पर पहुँचेगा इंशाअल्लाह। और वहाँ संदल, चादर, गुलपोशी होगी। और कल रात को और परसों रात को बाद नमाज इशा आस्थान असीम मिलत के करीब ही शानदार तकरीरी प्रोग्राम होंगे।